मित्रांनो, तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कामत कुटुंबातील सर्व सदस्य अगदी धूमधडाक्यात दिवाळी साजरी करत असतात, फटाके वाजवत असतात. सर्वांनी आता हातात फुलभाज्या घेतलेला असतो आणि गोलगोल फिरत असतात. तेव्हा स्वरा आता मल्हारला म्हणू लागते, गुरुजी मी आतमध्ये येऊ का? तेव्हा मल्हार हो असं म्हणतो. तर आता स्वरा आतमध्ये जाते आणि फुलभाज्या पेटवून सर्वांना आता आनंदाने हॅपी दिवाळी असं म्हणते. तेवढ्यातच ते ढोल आणि ताशा घेऊन काही माणसं येतात. मल्हार कामत साहेब तुम्ही निर्दोष आहात असं म्हणतात. मल्हारच्या बाजूने घोषणाबाजी चालू असते. सर्वजण आता त्या सगळ्यांकडे पाहू लागतात. तर तेथे आलेल्या सर्व माणसांना मल्हार हा स्वतः वैयक्तिक भेटतो, सर्वांचे आभार देखील मानतो. आता त्यांनी जे ढोल आणलेले असतात त्याकडे स्वरा पाहतच राहते. मग नंतर मल्हारचा हात पकडून त्याला म्हणते, मल्हार गुरुजी प्लीज तुम्ही माझ्यासाठी ढोल वाजवा ना. मल्हार म्हणतो, तू काही पण काय हट्ट करतेस बाळा? तेव्हा आता स्वरा सारखीच हट्ट करू लागते आणि म्हणते की ही शेवटची दिवाळी असेल माझी या घरातील, प्लीज. तेव्हा आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. तर मंजुळा विचारते, स्वरा तू अशी काय म्हणतेस ग, शेवटची दिवाळी म्हणजे? तेव्हा आता स्वरा तो विषय टाळत म्हणते, पुढच्या वर्षी पिहू असेल ना, मग मला आता पिहू असल्यावर एवढं प्रेम मिळणार नाही, म्हणूनच मी म्हणतीये की आता मल्हार गुरुजी ढोल वाजवतील आणि मी नाचणार. तेव्हा आता मल्हार तिच्या आग्रहाखातर ठीक आहे असं म्हणतो. आई पण मल्हारला फोर्स करतात. तेव्हा मल्हार आता एकाकडून ढोल घेतो आणि ढोल वाजवू लागतो. स्वरा आता अगदी बेधुंद होऊन नाचत असते आणि मंजुळाला देखील पुढे घेऊन तिला सपोर्ट करायला सांगते. मंजुळा देखील आता स्वराच्या तालावर ताल धरून नाचत असते. आई, क्षमा, विजय, मग त्यानंतर येतात. मोनिकाचा आता जळफळाट होऊ लागतो. सगळेजण आता नाचत असताना स्वरा खूपच विचित्रसारखी का नाचते याकडे सर्वांचं लक्ष जातं. सगळेजण थांबतात, पण स्वराला आता कसलंही भान राहिलेलं नसतं. मल्हार आता ढोल वाजवायचं थांबतो, परंतु स्वरा काही केलं थांबत नाही. ती आता नाचतच असते. त्यानंतर तिला भोवळ येऊ लागते. तेव्हा हे सर्वांना समजतं. तिला चक्कर येते आणि ती खाली पडणार असते. मल्हार तितक्यातच तिला पकडतो. सगळेजण आता खूप घाबरलेले असतात. आता तिच्याकडे जो मोबाईल असतो त्या पाकिटातून मोबाईल खाली पडतो. तर मंजुळा तो मोबाईल आता हातात घेते आणि लपवून ठेवते. तेव्हा आता तिला वेगळाच संशय येतो. पण आता निरंजन मामा लगेच पाणी आणायला जातात. त्याचबरोबर विजय लगेच डॉक्टरांना फोन करायला जातो. इकडे मल्हारची धाकधूक मात्र वाढलेली असते. त्याला काय करावं सुचत नाही. तो उचलून तिला घरात घेऊन जातो. डॉक्टर येऊन आता तिला चेक करतात. मग त्यानंतर आता ती शुद्धीवर येते. आज सर्वजण आता काळजी व्यक्त करत असतात की स्वरा तुला काय झालं? तर मल्हार प्रेमाने लाडाने तिला कुरवाळतो आणि विचारतो, बाळा तू ठीक आहेस ना? ती म्हणते, हो मल्हार गुरुजी मी ठीक आहे. खूप नाचल्यामुळे मला असं झालं असेल, पण आता मला खूप छान वाटलं खरंच. तेव्हा मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते, झाला यांचा प्रेमाचा ड्रामा सुरू झाला, यांना कंटाळा सुद्धा येत नाही एकमेकांवर एवढं प्रेम करून. तेव्हा आता मंजुळा तिला तो फोन दाखवते आणि विचारते, काय ग हा फोन तुझ्याकडे कुठून आला? तेव्हा स्वरा आता खूपच घाबरते आणि मोनिका देखील. घाबरलेली मोनिका मंजुळाच्या हातातून पटकन तो फोन हिसकावून घेते आणि म्हणते की दाखव तो फोन इकडे, तो फोन मी स्वराला गिफ्ट केलाय. तेव्हा आता स्वरा म्हणते, हो मनुका काकूने मला तो फोन दिलाय दिवाळीसाठी गिफ्ट म्हणून. तर सर्वांना आता आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा मल्हार म्हणतो, खरंच मोनिका? तेव्हा मोनिका म्हणते, काय आहे ना, एखाद्याला कानफाटं नाव पडलं की पडतंच. तेव्हा खरंच हे गिफ्ट खूप सुंदर आहे असं मल्हार आता मोनिकाला म्हणतो. मल्हार आता मोनिकाचं कौतुक करत असताना मोनिका म्हणते, बापरे मल्हार कामत, तुम्ही मला ॲप्रिशिएट केलं, ही तर कौतुकाचीच बाब आहे. आता मल्हार म्हणतो, मोनिका जरा शांत बस असं म्हणून तो स्वराला म्हणतो, देतो मोबाईल, मी आमचे सर्वांचे नंबर टाकून देतो. तेव्हा स्वरा पटकन तो मोबाईल हातात घेते आणि म्हणते, नको, मोनिका काकू मला सगळं काही शिकवणार आहे. तेव्हा आता सर्वांना जरा आश्चर्यच वाटतं की मोनिका त्याच्या बाबतीत एवढी पॉझिटिव्ह कशी झाली. तेव्हा आता क्षमा म्हणते, अगं तू जीवाला घोरच लावला होता, उद्या भाऊबीज आहे ना, खरंच मग आपल्याला खूप छान भाऊबीज आता सेलिब्रेट करायची आहे. चल मंजुळा आपण दोघीही जाऊयात तयारी करायला. तेव्हा मंजुळा आणि बाकी सगळेजण तेथून जातात. तेव्हा आता सगळेजण जात असताना मोनिका मागे थांबते. तर स्वरा हळूच तिला म्हणते, सर्वजण झोपल्यावर मला भेटायला या. तेव्हा ठीक आहे असं मोनिका म्हणते. इकडे सगळेजण झोपलेले असतात. मल्हार देखील अगदी गाढ झोपतो. मोनिका आता त्याच संधीचा फायदा घेते आणि लगेच स्वराच्या रूममध्ये जाते आणि स्वराला आवाज देत असते. पण आता स्वरा तेथे नसते. तिने स्वतःच्या जागी उशा ठेवलेल्या असतात. तेव्हा मोनिका स्वरा करते. त्या रूम बाहेर येते. तेव्हा स्वरा तिला कुठेच भेटत नाही.
पण आता इकडे स्वरा ही म्युझिक रूममध्ये असते मल्हारचा आणि तिचा फोटो हातात घेऊन ती त्याच्याबरोबर बोलत असते. तेव्हा मल्हार गुरुजी, मी कायमची आता तुम्हाला सोडून जाणार आहे, मी उद्याचीच रात्र इथे आहे असं म्हणून मल्हारला आता ती खूप मिस करत असते आणि रडत असते. तेवढ्यातच आता मोनिका तेथे येते. तर स्वरा आता मोनिकाच्या पायालाच मिठी मारते आणि तिच्या पाया पडत तिला रिक्वेस्ट करत म्हणते, मी आता इथून जाणार आहे, पण तुम्हाला एक विचारू का, तुम्ही माझ्या मल्हार गुरुजींना कायमचं सुखात ठेवाल ना? तेव्हा मोनिका म्हणते, हो ग, मी हे सगळं मल्हारसाठीच करते. तर आता स्वरा म्हणू लागते, मी शुभंकर बरोबर म्हणजेच दाढीवाल्या काकांबरोबर आता जाणार आहे, ते मला सुखात ठेवतील अशी माझी आशा आहे, पण मल्हार गुरुजींची मला नेहमी काळजी वाटत राहील. तेव्हा आता मोनिका देखील रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की तू अजिबात काळजी करू नको, तुझ्या मल्हार गुरुजींची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा आता स्वरा म्हणते, मला एवढंच हवं होतं, बाकी काही नको, तुम्ही त्यांची काळजी घेणार, मग मी आता निश्चिंत झाले, गाडीवाल्या काकांबरोबर आता US ला जाणार असं म्हणून ती आता तिथून जाते. मोनिका पुन्हा एकदा स्वराला आवाज देत असते, परंतु स्वरा ह्यावेळी थांबत नाही. तर आता मोनिका लगेच आपले डोळे पुसते आणि म्हणते, हा महामूर्ख स्वरासाठी उगीच मी माझे अश्रू गाळले आहेत, आता बघच मी पुढे काय काय करते. तर आता दुसऱ्या दिवशी स्वरा अजूनही 7 वाजेपर्यंत झोपलेली असते. त्यानंतर ती जागी होते, म्हणते, बापरे 7 वाजून गेले. तेव्हा आता लगेच त्या मोबाईलवर शुभंकरचा फोन येतो. शुभंकर आता तिला म्हणतो, स्वरा हे बघ, तुझ्या मल्हार गुरुजींना तुला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर माझ्याबरोबर तुला US ला यावंच लागेल, आणि जर आली नाही तर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुझा मल्हार सर आयुष्यभर भोगत बसेल, मग बघ तुला काय करायचं आहे ते. आता 2 तासांनी बरोबर म्हणजे 9 वाजता एक रिक्षा येईल, त्यावर सुरांची महारथी असं नाव लिहिलेलं असेल, त्या रिक्षात तू आवरून बसायचंच, मी तुझा वेट करत पुढे उभा असेल. तेव्हा आता स्वराला काय करावं हे सुचत नाही. ती म्हणते, बापरे 9 वाजता निघायचं म्हटल्यावर आता काय करू, फक्त 2च तास या घरातील माझे राहिले आहेत आता, म्हणून ती त्या खोलीकडे पाहतच राहते. तर आता तिला काय करावं हे सुचत नाही, ती पुढे काही बोलतच नसते. तर शुभंकर पुढून म्हणतो, अगं तू ऐकतेस की नाही, तुझ्या मल्हार गुरुजींना तुला वाचवायचं आहे ना? तेव्हा ती म्हणते की हो. मग आता ती लगेच आवरायला घेते. त्यानंतर आता इकडे सगळेजण एकदम छान तयार होऊन आता आवरून हॉलमध्ये आलेले असतात. आईंनी सुद्धा छान अशी साडी नेसलेली असते. तेव्हा मंजुळा आता निरंजन मामाला, मोनिका विजयला, तर मल्हारला क्षमा ही ओवाळत असते, भाऊबीज असते, त्यामुळे सर्वजण आता खुश असतात. तर निरंजन मामा मंजुळाला, त्याचबरोबर विजय मोनिकाला आणि मल्हार हा क्षमाला छान असं गिफ्ट देतो. तेवढ्यातच स्वरा आता धूप घेऊन तेथे येते आणि म्हणते, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं ती म्हणत असताना मोनिका तिच्याकडे जात म्हणते, अगं हा दिवा घे आणि बाहेर लाव, आणि तू ते काय म्हणते ना इडापिडा, पटकन बाहेर जातो आणि तुळशीजवळ हा दिवा लाव. तेव्हा आता स्वराला खूप वाईट वाटत असतं, तिच्या डोळ्यातून आता पाणी येतं. आज सर्व घरच्यांकडे पाहत राहते आणि मनातल्या मनात विचार करत असते की काय करावं मला कळतच नाही. आता घरातील सर्वांना सोडून जायचं म्हटल्यावर माझा पुढे कसं होणार, असं म्हणून आता ती बाहेर दिवा लावायला जाते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता त्याने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली असते आणि आता गन देखील हातात घेतलेली असते आणि त्याचबरोबर मंगळसूत्र सुद्धा. तेव्हा ते मंगळसूत्र आता ती स्वराकडे देते आणि म्हणते की मल्हारला सांग हे वैदहीच्या गळ्यात घाल आता. तेव्हा मल्हार जोरात तिच्यावर ओरडतो. त्यानंतर आता वैदहीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्या अगोदर मोनिका म्हणते की स्वरा, आता तुझ्या मल्हार गुरुजींना सांग तर पिहू आणि मला गोळी घाला असं म्हणून आता ती खूपच चिडते. आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.